मराठवाड्यातला पहिला जिल्हा तो म्हणजे धाराशिवचा। अवघ्या 4 जागा असणाऱ्या जिल्ह्यातील राजकीय टशन मात्र भल्या भल्यांचा घाम फोडते। सर्वात आधी पाहूयात परंडा मतदारसंघाबाबत। तर या ठिकाणी शिंदे गटाचे विद्यमान आमदार तानाजी सावंत यांना धोबी पछाड देत शरद पवार गटाचे राहुल मोठे आमदार होताना दिसतायत। मात्र उमरगामध्ये शिंदे गटाचे ज्ञानराज चौगुले, तुळजापूरमध्ये भाजपचे राणा जगजितसिंग पाटील आणि उस्मानाबाद मतदारसंघातून ठाकरे गटाचे कैलास पाटील हे 3 जण मात्र आपली आमदारकी कायम ठेवण्यात यशस्वी होतील असं बोललं जात आहे। म्हणजेच काय तर एक्झिट पोलनुसार धाराशिव जिल्ह्यात शरद पवार गटाचा 1, भाजप 1, ठाकरे गट 1 आणि शिंदे गटाचा 1 आमदार यंदा निवडून येतोय। यानंतर येतो तो म्हणजे हिंगोली जिल्हा। हिंगोली जिल्हा अवघ्या 3 मतदारसंघाचा हा जिल्हा। तसा शिंदे गटाच्या संतोष बांगर यांच्यामुळे सतत चर्चेत असतो। यंदा मात्र याच संतोष बांगर यांची आमदारकी एक्झिट पोलनुसार धोक्यात आहे। कळमनुरी मतदारसंघातून ठाकरे गटाचे संतोष टारफे यंदा इतिहास घडवतील अशी मतदारसंघात चर्चा आहे। हिंगोली विधानसभेत ठाकरे गटाच्या रुपाली पाटील या सुद्धा भाजपच्या विद्यमान आमदारांना धक्का देतील। याशिवाय वसमत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयप्रकाश दांडेगावकर विजय होण्याची शक्यता जास्त आहे। एकूणच काय तर एक्झिट पोलनुसार हिंगोली जिल्ह्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व बघायला मिळते। त्यात ठाकरे गटाला 2, शरद पवारांच्या गटाला 1 जागेवर यश मिळताना दिसतंय। यानंतर येतो तो नांदेड। नांदेड जिल्ह्यातील एक्झिट पोलनुसार किनवटमध्ये शरद पवार गटाचे प्रदीप नाईक, खदगावमध्ये काँग्रेसचे माधवराव पाटील जवळगावकर, भोकरमधून अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण या भाजपकडून आमदार होताना दिसतायत। तर नांदेड उत्तरमधून शिंदे गटाचे बालाजी कल्याणकर, नांदेड दक्षिणमध्ये काँग्रेसचे मोहन हंबर्डे, लोहान मतदारसंघात अजित पवार गटाचे प्रताप चिखलीकर, नायगावमध्ये काँग्रेसच्या मिनल पाटील खदगावकर, देगलूरमधून भाजपचे जितेश अंतापूरकर, मुखेडमध्ये भाजपचे तुषार राठोड आमदार होताना दिसत आहेत। एकूणच काय तर एक्झिट पोलनुसार नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला 3, भाजपला 3, शरद पवार यांच्या गटाला 1, अजित पवार गटाला 1 आणि शिंदे गटाला 1 जागेवर यश मिळू शकतं। पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बीड। मराठा आंदोलनाची सुरुवात जरी जालन्यातून झाली असली तरी सर्वाधिक धग बसली ती बीड जिल्ह्याला। असाच काहीसा निकाल सध्या एक्झिट पोल मधूनही प्रतिबिंबित होताना दिसतोय। लोकसभेला पंकजा मुंडे यांचा दणक्यात पराभव झाल्यानंतर शरद पवारांच्या फिल्डिंगमुळे परळीत धनंजय मुंडे ही एक्झिट पोलनुसार पराभूत होताना दिसतायत। राजेसाहेब देशमुख इथून विजयी होतील असं एक्झिट पोलचं म्हणणं आहे। माजलगावमधून अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके यांना अपक्ष उमेदवार रमेश आडसकर विजयी फाईट देतील असा अंदाज सांगतोय। बीडमध्ये शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर, आष्टीमधून भाजपचे सुरेश धस तर गेवराईमधून अजित पवार गटाचे विजयसिंग पंडित हे यंदा आपली आमदारकी कायम ठेवतील असं बोललं जात आहे। तर केजमधून शरद पवार गटाचे पृथ्वीराज साठे इतिहास घडवताना दिसतील। एकूणच काय तर एक्झिट पोलनुसार बीडमधील 6 विधानसभेच्या जागांपैकी अजित पवार गटाला 2, शरद पवार गटाला 3 आणि भाजपला अवघी 1 जागा जिंकता येईल। थोडक्यात एक्झिट पोलनुसार जरांगे फॅक्टर मुळे बीड जिल्ह्यात कशीबशी 1 जागा जिंकण्यात भाजपला यश येताना दिसतंय। यानंतर येतो तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा। शिवसेना फुटीनंतर जिल्ह्यात जवळपास सर्व ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला। कन्नड मतदारसंघात ठाकरे गटाचे उदयसिंग राजपूत, संभाजीनगर पश्चिममध्ये शिंदे गटाचे संजय शिरसाट, संभाजीनगर मध्यमधून शिंदे गटाचे प्रदीप जयस्वाल हे 3 जण आमदारकी शाबूत ठेवतील। तर फुलंब्रीमधून काँग्रेसचे विलास आवताडे, छत्रपती संभाजीनगर पूर्वमधून MIMचे इम्तियाज जलील, पैठण मतदारसंघातून शिंदे गटाचे विलास भुमरे, गंगापूरमधून शरद पवार गटाचे सतीश चव्हाण, वैजापूर मतदारसंघातून ठाकरे गटाचे दिनेश परदेसी, सिल्लोडमधून ठाकरे गटाचे सुरेश बनकर एक्झिट पोलनुसार बाजी मारताना दिसतायत। एकूणच काय तर एक्झिट पोलनुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटाचे 3, ठाकरे गटाचे 3, शरद पवार गटाचा 1, MIMचा 1 आणि काँग्रेसचा 1 आमदार एक्झिट पोलनुसार जिंकताना दिसतोय। थोडक्यात जिल्ह्यावर दोन्ही शिवसेनेचा समसमान प्रभाव राहताना दिसतोय। पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी। परभणी जिल्ह्याबाबत सांगायचं झाल्यास एकूण 4 विधानसभा मतदारसंघ परभणीत आहेत। परभणीमध्ये ठाकरे गटाचे राहुल पाटील, गंगाखेडमध्ये रासपचे रत्नाकर गुट्टे आणि पाथरीमध्ये काँग्रेसचे सुरेश वरपुडकर हे आपली आमदारकी वाचवण्यात पुन्हा एकदा यशस्वी होताना दिसतायत। तर जिंतूरमध्ये शरद पवार गटाचे विजय भांबळे हे भाजप उमेदवार मेघना बोर्डीकर यांना पराभवाचा धक्का देत मतदारसंघात तुतारी वाजवतील असं चित्र मतदारसंघात आहे। एक्झिट पोलनुसार
परभणी जिल्ह्यात ठाकरे गट 1, काँग्रेस 1, शरद पवार गट 1 आणि राष्ट्रीय समाज पक्षाला 1 जागा मिळताना दिसते। महायुतीचा या मतदारसंघातून पुरता सुपडा साफ झालेला दिसतोय। यानंतर येतो तो म्हणजे लातूर जिल्ह्याबाबत सांगायचं झाल्यास देशमुख कुटुंबाचा हा बालेकिल्ला। लोकसभेला काँग्रेसचा खासदार निवडून आल्यामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास विधानसभेला सुद्धा चांगलाच वाढलेला दिसतोय। मात्र या ठिकाणचा निकाल बघायचा झाल्यास लातूर ग्रामीणमधून काँग्रेसचे धीरज देशमुख, लातूर शहरमध्ये काँग्रेसचे अमित देशमुख, अहमदपूरमध्ये अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील, निलंगा मतदारसंघातून भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर आणि औसामधून भाजपचे अभिमन्यू पवार हे 5 आमदार यंदाही विजयाचा गुलाल उधळतील। तर उदगीरमध्ये मात्र दादा गटाच्या संजय बनसोडे यांना पराभवाचा धक्का बसून त्या ठिकाणी शरद पवार गटाचे सुधाकर भालेराव आमदार होतील असं म्हटलं जाते। म्हणजेच काय तर एक्झिट पोलनुसार लातूर जिल्ह्यात काँग्रेसला 2, भाजपला 2, शरद पवार गट 1 आणि अजित पवार गटाला 1 जागा मिळण्याची शक्यता आहे। आता येऊयात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून घुमसत असणाऱ्या जालना जिल्ह्याकडे। मराठा आंदोलनाचा फटका रावसाहेब दानवेंना लोकसभेला बसल्यानं यंदाही अनेकांची आमदारकी गॅसवर आहे। जालन्यामध्ये काँग्रेसचे कैलास गोरंट्याल, घनसावंगीमध्ये शरद पवार गटाचे राजेश टोपे तर परतूरमध्ये भाजपचे बबनराव लोणीकर आपली आमदारकी एक्झिट पोलनुसार वाचवताना दिसतायत। तर भोकरदनमध्ये रावसाहेब दानवे यांचा मुलगा संतोष दानवे यांना शरद पवार गटाचे चंद्रकांत दानवे धूळ चारताना दिसतायत। तर बदनापूरमध्ये सुद्धा शरद पवार गटाचे बबलू चौधरी आघाडी मारतील असं एकंदरीत चित्र आहे। एकूणच काय तर एक्झिट पोलनुसार जालन्यात शरद पवार गटाला 3, भाजपला 1, काँग्रेसला 1 जागेवर विजय मिळेल। थोडक्यात काय तर मनोज जरांगे इफेक्ट इथं किमान एक्झिट पोलनुसार तरी महायुतीच्या मुळावर उठलेला दिसतोय। बाकी मराठवाड्याच्या 46 जागांचा हा एक्झिट पोल तुम्हाला कसा वाटला? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या महाराष्ट्र 365 या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।